कधीकधी एका शांत खेड्यात दडलेली गोष्ट इतकी भयंकर वळण घेते की त्याचा शेवट संपूर्ण गावाला हादरवून टाकतो. आणि अशीच घटना सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढ्या तालुक्यातील एका गावात घडली. त्या खेड्यात नरेंद्र नावाचे एक शेतकरी कुटुंबासह राहत होते. मुलगा संकेत शिक्षण पूर्ण करूनही बेरोजगार होता, म्हणून वडिलांनी त्याला मोबाईल शॉपी आणि गिफ्ट हाऊस सुरू करून दिले, जिथे बाजाराच्या गर्दीमुळे रोजची कमाई वाढत होती आणि बापलिकांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होते. पण एके दिवशी शेजारच्या गावातून आलेल्या विवाहित अश्विनी नावाच्या स्त्रीच्या प्रवेशाने संकेतच्या आयुष्याला वेगळेच वळण मिळाले. सुरुवातीला केवळ मोबाईल रिचार्जच्या निमित्ताने सुरू झालेली ओळख हळूहळू संवाद, हावभाव, आकर्षण आणि शेवटी गुप्त प्रेमसंबंधात रूपांतरित झाली. नवऱ्याचा सांभाळ न करणारी अश्विनी सतत संकेतच्या जवळ ओढली जात होती आणि संकेतही तिच्या प्रेमजाळ्यात अडकत गेला. शेतात, वस्तीवर, एकांत ठिकाणी हे दोघे भेटू लागले आणि त्यांच्या संबंधांबद्दल गावकऱ्यांमध्ये गुजबूज सुरू झाली. अखेर ही बातमी अश्विनीचा नवरा संतोष याच्या कानावर पोचली. सुरुवातीला त्याने लोकांच्या बोलण्यावर विश्वास ठेवला नाही, पण नंतर त्याने पत्नीवर लक्ष ठेवायला सुरुवात केली आणि एक दिवस तो स्वतः संकेतच्या दुकानावर येऊन त्याला धमकावून गेला. तरीही हे अनैतिक नाते संपले नाही. उलट दिवसेंदिवस ते आणखी घट्ट होत गेले. संतोष अधिक संशय होत होता आणि बायकोला बाजारात एकटीला पाठवणेही टाळू लागला. पण अश्विनी आणि संकेत गुपचूप मोबाईल व मेसेजद्वारे सतत संपर्कात राहिले. शेवटी अश्विनीनेच एक धाडसी पाऊल टाकले. नवऱ्याच्या झोपेचा फायदा घेऊन तिने संकेतला रात्री शेतावर बोलावले. त्या रात्री संकेत आनंदाने भारावला होता, कारण खूप दिवसानंतर तो पुन्हा आपल्या प्रेयसीला भेटणार होता. त्याने अगदी औषधांच्या गोळ्याही घेतल्या होत्या, जेणेकरून संबंध अधिक वेळ टिकतील. रात्री उशिरा अश्विनी दबक्या पावलांनी शेतात आली आणि दोघांनी गुपचूप भेट घेतली. मिठीत शिरून गप्पा मारल्या आणि काही वेळात त्यांच्या गुप्त भेटीने शारीरिक संबंधाचं रूप घेतलं. एका तासात त्यांनी अनेकदा संबंध प्रस्थापित केले. पण नशिबात काही वेगळं लिहिलं होतं, कारण त्या दरम्यान घरी झोपलेला संतोष अचानक उठला. पत्नीजवळ नाही हे पाहताच तो चिंतेत पडला आणि भावाला सतीशला उठवून तिला शोधायला निघाला. शेताकडे पोचल्यावर संकेत आणि अश्विनीला आवाज ऐकू आला आणि ते घाबरले. अश्विनीने संकेतला पळायला सांगितले, पण तो नजरेत भरला होता. संतोष आणि त्याचा भाऊने त्याला रस्त्यातच पकडलं आणि भयंकर रागाच्या भरात काठी, लाथा, बुक्क्यांनी निर्दयी मारहाण केली. गंभीर जखमी झालेला संकेत तिथेच रक्ताच्या थारोळ्यात पडून राहिला. पहाटेपर्यंत तो घरी न परतल्याने वडील नरेंद्र चिंतेने बाहेर पडले आणि त्यांना मुलगा गंभीर जखमी अवस्थेत आढळला. तातडीने हॉस्पिटलमध्ये नेलं, पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं आणि काही वेळात संपूर्ण गावात हाहाकार माजला. अंत्यसंस्कारानंतर नरेंद्र यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. संतोष आणि त्याचा भाऊ सतीश यांना अटक करण्यात आली आणि खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आला. या घटनेतून एक धडा मिळतो. मोहाच्या आहारी गेलेली पावलं कधीकधी थेट मृत्यूच्या दारात नेतात आणि रागाच्या भरात घेतलेले निर्णय आयुष्यभराचा पश्चात्ताप मागे ठेवतात. अनैतिक संबंध फक्त दोन व्यक्तींनाच नाही, तर संपूर्ण कुटुंबांना उद्ध्वस्त करतात. म्हणूनच भावनांवर नियंत्रण ठेवणे, संयम राखणे आणि योग्य मार्गाने समस्येचे निराकरण करणे हेच सुखी व सुरक्षित जीवनाचे खरं रहस्य आहे. आणि म्हणून सजग रहा, सतर्क रहा, कारण नातं हे विश्वासावर उभं असतं आणि विश्वास तुटला तर आयुष्य उद्ध्वस्त होण्यास वेळ लागत नाही. पुन्हा भेटू पुढच्या भागात. तोपर्यंत जय महाराष्ट्र.